हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण ई-डेक डिस्कवरिंग इंग्लिश क्लास 3 या बुकचं चॅप्टर नंबर 10 द स्वीट पॉरिज पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करू. न्यू वर्ड्स. पॉरिज, अ फॉर्म ऑफ सिरियल्स बॉइल्ड इन वॉटर ऑर मिल्क. म्हणजे की पाणी किंवा दुधात उकडलेली अन्नधान्याची खीर किंवा गोड लापशी म्हणतात ह्याला. प्रेझेंटेड म्हणजे गिफ्ट समथिंग, काय कोणाला तरी गिफ्ट दिलेलं किंवा द्यायचं असेल तर. ओव्हरफ्लोईंग. ओव्हरफ्लोईंग म्हणजे एखाद्या भांड्याच्या वरून वाहणे, त्याला ओव्हरफ्लोईंग म्हणतात. फ्लोईंग ओव्हर द एजेस म्हणजे त्याच्या काठावरून बाहेर वाहणे. हरिडली, क्विकली, एखादी गोष्ट पटकन घाईघाईने करणे. जनरस म्हणजे बीइंग काइंड अँड रेडी टू शेअर, म्हणजे अशी व्यक्ती की ज्या थोर मनाच्या आणि शेअरिंग करणाऱ्या असतात. चला तर नेक्स्ट पेज पाहू. डिड यू नो, तुम्हाला माहीत आहे का? पॉरिज इज व्हेरी हेल्दी फॉर ब्रेकफास्ट. ही पॉरिज जी आहे, जी खिचडी आहे, ही सकाळच्या नाश्त्यासाठी खूप हेल्दी असते. पॉरिज गिव अस अ लॉट ऑफ एनर्जी अँड कीप अवर स्टमक फुल. ही जी खिचडी आहे, ही जी लापशी आहे, ती आपल्याला खूप सारी ताकद देते, आपल्याला काम करण्यासाठी किंवा खेळण्यासाठी. तसेच हे आपलं पोट भरते. वी शूड बी काइंड टू ऑल लिव्हिंग बीइंग्स अँड जनरस टू द नीडी. आपण कसं असलं पाहिजे तर आपण ऑल लिव्हिंग बीइंग्स बरोबर दयाळू असलं पाहिजे आणि ज्यांना गरज आहे त्यांना आपण मदत केली पाहिजे. नेक्स्ट, द स्वीट पॉरिज. वन्स अपॉन अ टाईम, एकेकाळी, देअर वॉज अ लिटिल गर्ल नेम्ड ॲना. तिथं एक मुलगी राहत होती, तिचं नाव काय होतं तर ॲना. शी लिव्ड विथ हर मदर. ती कोणाबरोबर राहत होती? तिच्या मम्मीबरोबर राहत होती. दे वेअर व्हेरी पुअर. ते खूप गरीब होते. अँड डिड नॉट हॅव एनिथिंग टू ईट. ते एवढे गरीब होते की त्यांच्याकडे खाण्याला सुद्धा काही नव्हतं. दे सर्वाइव्ड बाय ईटिंग फ्रूट्स फ्रॉम द फॉरेस्ट. आणि त्यांच्या घराजवळच किंवा त्या गावाजवळच एखादं जंगल असेल की त्या जंगलातले फ्रूट्स खाऊन ते जगत होते. However, Anna was a good child and was always kind and helpful to everyone. पण एवढं असतानाही ॲना ही मुलगी कशी होती तर चांगली होती आणि ती दयाळू पण होती आणि प्रत्येकाला मदत करणारी होती. One day, while Anna was in the forest collecting fruits, she met an old woman. एक दिवशी दरवेळेससारखं ॲना जंगलात त्यांना फ्रूट शोधायला गेली, त्यावेळेस तिला एक ओल्ड लेडी भेटली, एक आजी भेटली किंवा एक वृद्ध बाई भेटली. दिस वुमन हॅड स्पेशल पॉवर अँड न्यू दॅट ॲना वॉज सॅड अँड वॉन्टेड फूड फॉर हरसेल्फ अँड हर मदर. आणि ती जी वृद्ध बाई होती तिच्याकडे एक स्पेशल पॉवर होते आणि तिला माहीत होतं की ॲना ही उदास आहे, सॅड आहे आणि तिला फ्रूट हवेत, फूड हवं आहे, जेवण हवं आहे. कशासाठी तर स्वतःसाठी आणि तिच्या आईसाठी. शी ऑल्सो न्यू दॅट ॲना वॉज अ काइंड गर्ल अँड वॉन्टेड टू रिवॉर्ड हर. आणि तिला हेही माहीत होतं की ॲना ही खूप दयाळू मुलगी आहे आणि तिला काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे, द्यायचे होते. नेक्स्ट पेज. सो शी प्रेझेंटेड ॲना विथ अ लिटिल पॉट. आणि म्हणून तिने ॲनाला काय दिलं? एक भांडं, छोटं भांडं दिलं. दिस वॉज अ मॅजिक पॉट विच कुड कुक. आणि ते भांडं एक जादूचं भांडं होतं की ज्याच्यात ती काहीही शिजवू शकते. द ओल्ड वुमन टोल्ड ॲना द मॅजिक वर्ड. आणि त्या वृद्ध बाईने तिला काही मॅजिक वर्ड सांगितले. शी सेड, कुक लिटिल पॉट कुक. आणि ते मॅजिक वर्ड काय होते तर कुक लिटिल पॉट कुक. इमिजिएटली द पॉट कुक गुड स्वीट पॉरेज. आणि लगेचच त्या क्षणालाच बोलल्या बोलल्या ते जे पॉट होतं ते
स्वीट पॉरेज म्हणजे गोड अशी लापशी तयार करायला चालू करते. अँड वेन शी सेड स्टॉप लिटिल पॉट इट स्टॉप कुकिंग. आणि परत ती आजी काय म्हणली की थांब म्हणल्यानंतर ते लगेच भांडं त्याचं कुकिंग म्हणजे स्वयंपाक करायचं थांबवते. इट वॉज अमेझिंग. हे खूप आश्चर्यकारक होतं. ॲना वॉज व्हेरी एक्सायटेड इंडीड. ॲना हे पाहून खूप उत्साहित झाली. द अँड थँक द ओल्ड वुमन विथ अ हग अँड अ बिग स्माईल. आणि हसत आहे ना त्या ओल्ड वुमनला तिने मिठी मारली. देन शी टूक द पॉट होम टू हर मदर. आणि मग ते भांडं ती घेऊन तिच्या आईकडे गेली. ऑफकोर्स हर मदर वॉज ऑल्सो व्हेरी हॅपी विथ द मॅजिक पॉट. आणि तिची आईसुद्धा आहे ना हे पाहून आहे ना खुश झाली. शी सेड नाव वी कॅन ईट फूड एव्हरीवेअर वी लाईक. आणि तिची आई म्हणाली की आता आपण आहे ना जेव्हा पाहिजे तेव्हा केव्हाही आपण ही खिचडी खाऊ शकतो किंवा अन्न आपल्याला मिळेल. सो दे एट स्वीट पॉरेज ॲज ऑफन ॲज दे वॉन्टेड. आणि अशा पद्धतीने त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा ती गोड लापशी करून खात होते. दे ऑल्सो गिव पॉरेज टू एनीवन हू वॉज हंग्री. आणि ते ज्यांना भूक लागलेली असेल त्या लोकांनाही ती लापशी देत होत्या. दे वेअर जनरस अँड काइंड. आणि त्या कशा होत्या तर उदार मनाच्या होत्या. त्यामुळे त्या सगळ्यांना मदत करत होत्या. वन डे ॲना हॅड गॉन आउट ऑफ हर हाऊस फॉर सम वर्क. एक दिवशी ॲना घरापासून लांब गेली होती काहीतरी कामानिमित्त. हर मदर बिकेम हंग्री अँड सेड टू द पॉट. आणि तिच्या मम्मीला तेवढ्यात भूक लागली आणि तिने त्या पॉटला ते मॅजिक वर्ड बोलले, कुक लिटिल पॉट कुक. अँड इट कुक्ड स्वीट पॉरेज ॲज युज्युअल. आणि नेहमीप्रमाणेच ते भांडं काय करायला लागलं गोड लापशी बनवायला लागलं. वेन शी हॅड इटन टिल शी वॉज सॅटिस्फाईड शी वॉन्टेड टू पॉट टू स्टॉप कुकिंग. आणि जेव्हा तिचं पोट भरलं त्याच्यानंतर तिला म्हणायचं होतं की ह्या भांड्याला थांब म्हणून. बट अलास, पण शी डिड नॉट नो हाऊ टू स्टॉप. पण ते तिला माहीत नव्हतं की ह्याला थांबवायचं कसं. द पॉट फ्रॉम कुकिंग. हे लापशी बनवण्यापासून त्याला कसं थांबवायचं हे तिला माहीत नव्हतं. सो इट वेंट ऑन कुकिंग मोर अँड मोर पॉरेज. आणि ते भांडं जे मॅजिक पॉट होतं ते पॉरेज बनवतच गेला. द पॉरेज वॉज ओव्हरफ्लोईंग फ्रॉम द पॉट. आणि थोड्याच वेळाने ती जी लापशी होती ती त्या भांड्यातून ओव्हरफ्लो झाली. बट इट स्टील वेंट ऑन कुकिंग. आणि तरीही ते बनवतच चाललं. द किचन अँड होल हाऊस वॉज फुल. आणि परत हळूहळू असंच वाढत गेल्यावर त्यांचं जे किचन आणि घर होतं हे त्या लापशीने पूर्ण भरलं, पॉरेजने पूर्ण भरलं. द पॉरेज सून ओव्हरफ्लोड इन टू द नेक्स्ट हाऊस. थोड्या वेळाने ते शेजाऱ्यांच्या घरापाशी पण ओव्हरफ्लो करत गेलं. अँड देन द नेक्स्ट. आणि परत त्याच्या शेजारी. अँड ग्रॅज्युअली द होल स्ट्रीट वॉज कवर्ड इन पॉरेज. आणि हळूहळू अख्खा रस्ता हा पॉरेजने भरत गेला. नो वन न्यू हाऊ टू स्टॉप इट. कोणालाही माहीत नव्हतं की ह्या भांड्याला कसं थांबवायचं. ॲट लास्ट वेन ओनली अ सिंगल हाऊस वॉज लेफ्ट ॲना रिटर्न. आणि आता शेवटचं एक घर बाकी असताना तेवढ्यात ॲना परत आली. शी लुक इन सरप्राईज ॲट द स्ट्रीट फुल ऑफ पॉरेज. आणि तिने पाहिलं एकदम आश्चर्याने की सगळी जी लापशी आहे ही अख्ख्या रस्त्यावर पसरलेली आहे. हरिडली शी सेड स्टॉप लिटिल पॉट अँड इट स्टॉप. आणि ती एकदम घाईघाईने त्या पॉटला बोलते की स्टॉप लिटिल पॉट. आणि तेवढ्यात ते पॉट थांबतं. एव्हरीवन वॉन्टेड टू गो बॅक टू देअर हाऊस.
प्रत्येकाला आता आपल्या आपल्या घरी जायचं होतं. सो दे हॅड टू ईट ऑल द पॉरेज टू मेक देअर वे बॅक होम. आणि मग अशा पद्धतीने सगळ्यांनी ती खिचडी लापशी जी आहे ती खाल्ली आणि मग त्यांना ते घराचा रस्ता भेटला परत जाण्यासाठी. ही स्टोरी लिहिली आहे जेकब अँड विल्यम ग्रीम, ॲडॅप्टेड फ्रॉम ग्रीम्स फेरी टेल्समधून ही स्टोरी घेतलेली आहे. आय होप तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल. थँक्यू.